चला तर मंडळी, संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं-फुलकं जेवण आज बनवून तयार करूया. मुलांच्या आवडीचं आजचं जेवण बनणार आहे. नेहमी आपण मोठ्यांच्या आवडीचं बनवत असतो, तर आज मुलांच्या आवडीचं बनवूया. एकदम पनीर टिक्का सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते या रेसिपीमध्ये पाहणार आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मी तुम्हाला दाखवणार. एंडपर्यंत नक्की पहा. हे व्हिडिओ नक्की आवडणार आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला फटाफट बनवूया. मी इथे घेतलेला आहे 1 पाव पनीर रेडीमेड आहे. होममेड जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून कळवा. नक्की तुम्हाला होममेड पनीर कसं बनवायचं ते दाखवणार आहे. आता हे रेडीमेड जे पनीर आपण वापरतो हे आपल्याला थोडंसं म्हणजे पाण्यामधून काढून घ्यायचं. हलक्या हाताने याला एकदम टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचं. म्हणजे वेगवेगळे हात लागतात मार्केटमध्ये, त्याच्यामुळं साफ पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं. आता पीसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मोठे छोटे तुम्ही आवडीनं, मी लहान मोठे जसे आवडेल तसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पीसेस करू शकता. मी इथे मीडियम पीसेस तयार करणार आहे. एकदम रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीचे तुम्हाला इथे पीसेस आणि इथे पनीर टिक्का बनवून दाखवत आहे. तर तुम्ही हे रेसिपी एंडपर्यंत नक्की पहा. तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडणार आणि मुलांना खूप आवडतात हे पनीर वगैरे. कोणत्याही पद्धतीची तुम्ही जरी बनवून दिले ना तर आवडीनं खातात आणि पनीरमध्ये खूप सारे इथे फायदे असतात, तुम्हाला माहितीच आहे. सांगण्याची काहीच गरज नाही. पण पनीर जेवणामध्ये हप्त्यामध्ये 1 वेळा जरी खाल्ले तरी चालेल. इथे सर्व मी पनीरचे हे पीसेस करून घेतलेले आहे. मोठ्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आता आपण जर चिकन मॅरिनेट करतो, मच्छी मॅरिनेट करतो किंवा मटण, त्याच पद्धतीचे आज आपण पनीर टिक्कासुद्धा मॅरिनेट करणार आहे. मी काही मसाले घेतलेले आहे. इथे अर्धा कप इथे होममेड दही घेतलेलं आहे. इथे गोलसर मी इथे कांदा काप केलेला आहे. 1 शिमला मिरची, कढीपत्ता, इथे धनिया घ्यायचा आपल्याला हिरवागार मस्त आणि हे ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये. आपल्याला 10 ते 15 मिनटं फक्त इथे मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे आपली ग्रेव्ही बनेपर्यंत मस्त मॅरिनेट होऊन तयार होतात. आता याच्यामध्ये दही ॲड करून घ्यायची आपल्याला. चम्मचने जर आपण फिरवलं ना तर हे कोटिंग होणार नाही, त्याच्यामुळं थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आणि हे लाल पिवळे मसाले ॲड करून घ्यायचे. तर लाल तिखट आहे, धनिया पूड आहे, गरम मसाला आहे, इथे पनीर मसाला आहे आणि चवीनुसार मीठ घालून मस्त इथे हाताने आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सगळ्या पनीरला इथे मसाला लागला पाहिजेत आणि मस्त एकजीव झालं पाहिजे. दही वगैरे, दहीचं जे आहे पाणी सुटते, याच्यामध्ये आपण कांदासुद्धा टाकलेला आहे. परफेक्ट आपली हे पनीर टिक्का बनवून तयार होणार आहे. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे मोठ्या साईजमध्ये 2 टमाटर काप केलेले आणि इथे आलं घ्यायचं आहे कद्दूकस करून. एक आपण कांदा इथे बारीक चॉप करून घ्यायचा आहे. ही आपली ढोबळी मिरची आहे, कोथिंबीर आहे, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घालायच्या, मस्त चव येतो. आता जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल किंवा मुलं जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही इथे अशा माझ्यासारख्या हलक्या-फुलके मसाले वापरायचे आणि हिरवी मिरची जी आहे एकदम फिक्की आहे, त्याच्यामुळं मी इथे 2 घेतलेले आहे काप करून. ते सुद्धा याच्यामध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे. फक्त आलं आणि कांदा आपण इथे बाजूला ठेवून घेऊ. याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण परफेक्ट तयार झालेलं आहे. आता ग्रेव्ही बनवायची तयारी करू. अर्धा वाटी इथं तूप घालायचं किंवा ऑइल घालायचं. मी मिक्स केलेलं आहे तूप आणि ऑइल. अर्धी वाटी इथं मी घेतलेली आहे, म्हणजे 50 ग्रॅम इथं मी घेतलेलं आहे मिक्स इथे ऑइल आणि हे तूप आपलं. चांगलं हे आपल्याला गरम झाल्यानंतर जिरं घालायचं आणि चांगलं परतल्यानंतर आपल्याला हे आपण बाजूला ठेवलेला कांदा आणि आलं याच्यामध्ये घालायचं. आता थोडंसं आपल्याला लालसर भाजून घ्यायचं. आलं सोबतच घालायचं, म्हणजे याचा टेस्ट जो आहे एकदम मस्त खमंग येतो. त्याच्यामुळं आलं जे आहे वाटणामध्ये नका घालू, असंच कद्दूकस करून घाला. लालसर गुलाबी होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर आपल्याला 5 ते 6 मिनटं लागतात, जास्त वेळ लागणार नाही. फक्त मीडियम गॅसवर आपल्याला असा लालसर कांदा भाजून घेतला की हे वाटण आपण जे तयार केलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट रेसिपी, खमंग, एकदम टेस्टी तुम्हाला इथं दाखवत आहे. या पद्धतीनं मस्त जर केलं ना तर मुलं खूप आवडून खातात. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा पराठ्यासोबत सकाळी तुम्ही जर बनवत असाल तर सकाळीसुद्धा ही तुम्ही रेसिपी पटकन बनवू शकता. तेच आपले होममेड रेसिपीमध्ये आपण मसाले ॲड करतो, तोच मसाले मी ते ॲड केलेला आहे. लाल तिखट, पनीर मसाला, गरम मसाला, जिरा पूड, धनिया पूड, हे सगळे ॲड करून घ्यायचं. लाल तिखट ॲड करून घ्यायचं. आता मीठ जे आहे मी चवीनुसार टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हे मस्त आता इथं वाटणाचा रंग किती लालसर इथं आलेला आहे तुम्हाला दिसत आहे आणि इथे कलर वगैरे वापरण्याची काहीच गरज नाही.
एकदम लालसर आपले जर टमाटर असेल तर मस्त असा कलर सुटतो. कलर टाकण्याची काहीच गरज नाही. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जे मॅरिनेट केलेला पनीर आहे याच्यामध्ये ॲड करून घेऊ. तर बघू शकता मस्त पाणी सुटल्या गेलेलं आहे दह्याचं. आता जर तुम्ही इथे राईससोबत जर हे पनीर टिक्का खाण्याची तयारी असेल तर थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये करा, किंवा पोळी, पराठा किंवा नान जर असेल तर याच्यासोबत जर तुम्हाला आवडत असेल खायला तर तुम्ही थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये करा. मी इथे पाहू शकता तुम्ही 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. ज्या वाटीने ऑइल घेतलेलं होतं त्याच वाटीने पाणी ॲड केलेलं आहे. तर बस आता काय करायचं, झाकून 10 मिनटं ठेवायचे आहे मीडियम गॅसवर. त्याच्यानंतर बघू मस्त असं खमंग आपलं पनीर टिक्का बनवून तयार झालेला आहे. मस्त ऑइल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही पाहू शकता मस्त थिक झालेली आहे. आता मी इथे राईससोबत बनवलेलं आहे त्याच्यामुळं जास्त लिक्विड इथं ठेवलेलं नाही आहे. पाहू शकता तुम्ही मस्त घटसर इथं आपलं हे पनीर टिक्का बनवून झालेला आहे. तर आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ना. एकदम सोप्या पद्धतीची पनीर टिक्क्याची ही रेसिपी. आता हे रात्रीच्या जेवणामध्ये हलक्या फुलक्या राईससोबत जर तुम्ही एन्जॉय केलं ना, खूप मुलं आवडीनं खातात, आपण सुद्धा आवडीनं खातात. पनीर सर्वांनाच आवडते आणि अशा पद्धतीने बनवल्याबरोबर मुलं खूप पोटभर जेवण करतात. तर मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे पनीर टिक्का बनवून देऊ शकता, किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता. एनी टाईम कधीही तुम्ही हे बनवू शकता. एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मी तुम्हाला ही पनीर टिक्कीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर नक्की तुम्हाला ही आवडलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कशी वाटली आजची पनीर टिक्कीची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर भेटू मंडळी एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.